अक्षयतृतीया आहे म्हणजे गोडाचा पदार्थ हा झालाच पाहिजे. तर आज मी तुम्हाला माझ्या घरच्या पद्धतीची साधी सोपी अशी तुम्हाला जेवणाची थाळी दाखवणार आहे. ह्या थाळीमध्ये 2 भाज्या आहेत. ह्या भाज्या आहेत त्या बिना वाटणाच्याच केलेल्या आहेत आणि गोडाचा पदार्थ म्हणून कोकणातील नेवऱ्या केलेल्या आहेत. आजची जर तुम्हाला ही साधी सोपी थाळी आवडली तर घरचा सण या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. नेवऱ्या बनवण्यासाठी इथे सारण करून ठेवायचं आहे. 2 वाट्या ओलं खोबरं आहे आणि 1 वाटी गूळ आहे. कढई अशी जाड बुडाची घ्यायची म्हणजे त्याच्यामध्ये ना सारण चिटकत नाही. मी इथे जाड बुडाची स्टेनलेस स्टीलची कढई घेतलेली आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा आपल्याला साजूक तूप घालायचं आहे. आपल्याकडे कोणता सण असला आणि कोण पाहुणे आले तर आपण कसं घाई गडबडीमध्ये जेवण करतो, त्याच पद्धतीने मी तुम्हाला आज कसं जेवण करायचं ते दाखवणार आहे. तूप चांगलं वितळलं की त्याच्यामध्ये आपल्याला हे गूळ आणि खोबरं आहे ना ते एकत्रच मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये घालायचं आहे. गूळ बारीक चिरून घ्यायचा म्हणजे पटकन वितळतो आणि मध्यम आचेवर ह्याला गूळ वितळेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. गोडाच्या पदार्थामध्ये चिमूटभर मीठ घातलं ना त्याची टेस्ट आहे ना ती दुगणी होते. मग चिमूटभर मीठ, 1 चमचा वेलची पावडर आणि छोटा पाव चमचा आपल्याला जायफळ घालायचं आहे. गूळ आहे म्हटल्याच्यानंतर जायफळ घातलं ना तर चव अधिकच वाढते आणि चांगलं आपल्याला गूळ वितळेपर्यंत याला मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला सारण बनवून घ्यायचं आणि कुकर लावायचा आणि नंतर इतर आपल्या भाज्या आहेत त्या करायच्या म्हणजे जेवण आहे ना ते पटापट होतं आणि शेवटी नंतर गरम गरम अशा आपण नेवऱ्या करायच्या आहेत. आपलं सारण तयार झालेलं आहे. थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं. कोणतंही वाटण न वापरता आज आपण शेवग्याची रसवाली भाजी करणार आहोत. शेंगा पाण्यामध्ये टाकलेल्या आहेत कापून, 1 कांदा, 1 मोठा टोमॅटो आणि 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या. हे सर्व साहित्य आहे ना ते आबडधोबड कापायचं आणि ह्या चॉपरमध्ये टाकायचं आहे एकसाथ. चॉपरचं झाकण बंद करायचं आणि ह्याला बारीक करून घ्यायचं. कांदा कापण्यासाठी असा चॉपरचा वापर केला ना तर कांदा पटकन बारीक होतो, आपला वेळ पण वाचतो, गॅस पण कमी लागतो आणि कमी तेलामध्ये कांदा चांगला फ्राय पण होतो. स्टेनलेस स्टीलची इथे मी जाड बुडाची कढई वापरलेली आहे. याच्यामध्ये जरी सुक्या भाज्या केल्यात ना तरी त्या करपत नाहीत. 1 चमचा तेल घालायचं. तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरं घालायचं. जिरं चांगलं फुललं की छोटा पाव चमचा आपल्याला हिंग घालायचा आहे. हिंग चांगला फुलला की त्याच्यामध्ये आपण हे चॉप केलेला कांदा, टोमॅटो, लसूण आहे ती घालायची आणि त्याला पण आपल्याला चांगलं व्यवस्थित नरम पडेपर्यंत परतून घ्यायचं आहे. भाजी तिखट होण्यासाठी 1 मिरची कापून घालायची आणि मिक्स करून घ्यायचं. कांदा चांगला परतून झाला की छोटा अर्धा चमचा हळद, छोटा 2 चमचे घरचा लाल मसाला, 1 चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला आणि पाव चमचा जिरे पावडर. हे सर्व मसाले आहेत ना ते चांगले मिक्स करून घ्यायचे आणि आपल्या शेवग्याच्या शेंगा आहेत त्या घालायच्या. शेवग्याच्या शेंगाला मसाला चांगला लागेपर्यंत मिक्स करून घ्यायचं. चवीप्रमाणे त्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये पाणी घालायचं. आपल्या शेवग्याच्या शेंगा शिजायला आणि आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढे एकदाच पाणी घालायचं. घडी घडी पाणी घातलं ना तर भाजीची चव जाते. त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि शिजवून घ्यायची. शिजल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी चिंच आणि गूळ घालायची आहे कारण शेवग्याच्या शेंगा तुरट असतात आणि चिंच जर पहिली घातलीत ना तर शेवग्याच्या शेंगा शिजत नाहीत. त्याच्यामध्ये 2 चमचे आपल्याला हे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. 7 ते 8 मिनिटांमध्ये ही आपली भाजी तयार होते. आवडली तर नक्की लाईक करा. इथे मी पाव किलो तोंडली घेतलेली आहेत. त्यांना स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यांना चांगली अशी बारीक अशी पातळ कापून घ्यायची आहेत. एकदम साधी भाजी आहे पण चवीला खूप छान लागते. आपले रोजचेच पावडरचे मसाले आणि कांदा आणि टोमॅटो चॉपरमध्ये एकदम बारीक असा कापून घेतलेला आहे. कढई गरम झाली की 1 चमचा तेल घालायचं, छोटा अर्धा चमचा राई आणि छोटा पाव चमचा आपल्याला जिरं घालायचं आहे. ते चांगलं फुललं की त्याच्यामध्ये आपल्याला कांदा कापलेला आहे तो घालायचा. कांदा जास्त परतवायचा नाही, लगेचच त्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा जिरं, छोटा 1 चमचा धना पावडर, छोटा अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा छोटा हळद, 2 चमचे घरचा लाल मसाला. जसं तुम्हाला तिखट पाहिजे त्याप्रमाणे हे मसाले ते काही सेकंद परतून घ्यायचे आणि लगेचच त्याच्यामध्ये तोंडली घालायची आणि मीठ घालायचं. आपल्याला कांदा तोंडली आहे ना ती एकसाथ अशा आपल्याला शिजवून घ्यायचं आहे म्हणून कांदा पहिला परतून घ्यायचा नाही, नाहीतर तो करपून जाईल. झाकण ठेवायचं, गॅस बारीक करायचा आणि अधूनमधून मिक्स करत भाजी आहे ती आपल्याला शिजवून घ्यायची आहे. पाणी घालायचं नाही. खूप छान लागते. ही अशी भाजी तुम्ही टिफिनला पण करून देऊ शकता. अशी पातळ कापली ना की पटकन तयार होते. वरून कोथिंबीर घालायची, मिक्स करायची आणि गॅस बंद करायचा. जसं आपण चपातीला पीठ भिजवतो तसंच मीठ टाकून हे पीठ भिजवून घेतलेलं आहे. पीठ भिजवताना थोडं जरा घट्ट भिजवायचं म्हणजे नेवऱ्या ना नंतर नरम पडत नाहीत. छोटीशी गोळी घ्यायची आणि पुरीच्या आकाराची याला लाटून घ्यायची आहे. एकाच साईजच्या जर तुम्हाला नेवऱ्या पाहिजे असतील तर ह्याला आपल्याला एका गोल वाटीने कापून घ्यायचं आहे.
म्हणजे नेवऱ्या आहेत ना तर सर्व एकाच मापाच्या तयार होतात. त्याच्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे. 1-2 चमचे सारण भरायचं, जास्तही नाही भरायचं आणि कमीही नाही भरायचं. आणि हा वरचा भाग असा त्याच्यावर पलटी मारायचा आणि चांगलं दाबून घ्यायची. खूप जणींची अशी चूक होते की त्यांची नेवरी आहे ना तर तेलामध्ये फुटते. तर का फुटते? तर ही अशी व्यवस्थित दाबल्या जात नाही म्हणून ती फुटते. आणि कापताना पण चूक करतात की जिथून आपण दाबतो ना तिथूनच कापतो, पण दाबतो तिथून नाही कापायचं, त्याच्या पुढच्या भागातून हिला कापून घ्यायची. म्हणजे तळल्याच्या नंतर त्याचं सारण आहे ना ते बाहेर पडत नाही. त्याच पद्धतीने आपण दुसरी पण अशी पुरी लाटून घेतलेली आहे. तिला पण आपल्याला कापून घ्यायचे. पीठ लावूनच लाटायची, पण थोडं पीठ लावायचं. चांगली धारदार अशी वाटी घेतली ना की पटकन ती कापल्या जाते. त्याच्यामध्ये पण आपल्याला सारण भरायचं आहे. सारण एकदम कमी झालं ना तर खायला मजा येत नाही आणि जास्त झालं तर गोड गोड लागते, म्हणून सारण एकदम प्रमाणातच भरायचं. मग असं दाबलं ना की त्याच्या बाहेरून आपल्याला कापायचं आहे. बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने पण तुम्ही नेवऱ्या बनवू शकता किंवा तुम्ही एकसाथ ती मोठी चपाती लाटायची आणि वाटीने त्यांना गोल कापून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये सारण भरायचं. अशासुद्धा झटपट होतात किंवा एक एक जरी लाटलीत ना तरी पण झटपट अशा तयार होतात. तर आजच्या जर ह्या तुम्हाला कोकणातील नेवऱ्या आवडल्या तर नक्की लाईक करा आणि घरची थाळी आवडली तर घरच्या सण या चॅनलला सबस्क्राईब करा. अशी 1-2 ताटं आहेत ना ती भरून घ्यायची करून आणि ताटामध्ये ठेवायचं. त्याच्यावरती आपल्याला ना कॉटनचा कपडा घालायचा आहे ओला करून, म्हणजे ह्या नेवऱ्या वांगत नाहीत आणि तेलात तळायला गेल्याच्या नंतर त्या फुटत नाहीत. तेल गरम झालं की नाही बघायचं. असं पीठ सोडलं ना की चुरचूर वाजतं की समजायचं की आपलं तेल गरम झालेलं आहे. भिडाची इथे मी कढई ठेवलेली आहे. भिडाच्या कढईमध्ये ना तेल जास्त लागत नाही आणि पदार्थ पण चांगले तळले जातात आणि खायला पण चांगले रुचकर लागतात. तळायचे पदार्थ करायचे असतील ना तर भिडाच्या कढईमध्ये तळायचे, म्हणजे तेल कमी लागतं. आणि हे नेवऱ्या आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि तेल नितळण्यासाठी साईडला ठेवून द्यायचे आहे. त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या पण सोडायच्या आहेत. मध्यम आचेवर तळायच्या. एकदम गॅस मोठा करायचा नाही. मोठा केलात तर वरून लगेच लाल दिसतील तुम्हाला आणि आतून ते कच्च्याच राहतील. तेल चांगलं असं नितळवलं ना की तेलकट होत नाहीत. अशा पद्धतीने आपल्या सर्व नेवऱ्या आहेत त्या करून झालेल्या आहेत. तुम्ही या अक्षय तृतीयेला कोणता गोडाचा पदार्थ करणार आहात ते कमेंट करून सांगा. आणि असे घरचं साधं जेवण तुम्हाला आवडतं का ते पण कमेंट करून सांगा. असं जर तुम्हाला साधं जेवण बघायचं असेल तर नक्की कमेंट करून सांगा. मी दाखवण्याचा प्रयत्न करीन. वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते. थँक्यू.